पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला आपण पाहताय नक्कीच हा सामना इथून सुरू केला जातोय. ऑफिशियल्स देखील दाखल झाली आहेत. सातत्याने आपण पाहिलं सागरजी कापडी सर असेल, त्याचबरोबर आशिषजी विश्वकर्मा सर असेल, त्याचबरोबर राजेश सर असेल, तेडी पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेला आजच्या रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अगदी लीड केले गेले. फिल्डिंगमध्ये थोडासा इथून जरूर आपण पाहताय फिल्डिंग सेटअप सेट केला जातोय गोलंदाजी करणाऱ्या मैदानावरती. सध्या आंबेळीपाडा संघाच्या माध्यमातून मॅचला सुरुवात होतीये. खेळपट्टीवरती राऊंड द विकेटनं पहिला बॉल टाकत असताना अर्जुन पहिला बॉल समोर आपण पाहू शकता जडमध्ये केलं. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगली ड्राईव्ह आहे बॅट्समन योगेशच्या बॅटमधून. तिथे आपण बघाल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न खूप चांगला होतोय. पावप्ले आहे आणि पावप्लेमध्ये आपण बघाल 38 सर्कलला जरी भेदण्याचा प्रयत्न केला तरी तिथून धावा येऊ शकतात. आणि सध्या मनस्थितीमध्ये हाच विचार असेल दोन्ही फलंदाजांची की कमसे कम 3 ओव्हरमध्ये 30 किंवा 35 किंवा 40 पर्यंत पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सध्या आपण बघू शकता सुरुवात डबल न केली आहे सचिन 11 जोगरेवाडी टीमने. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, फटका बसलाय. झेलची संधी, अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता आणि त्यामुळे आता इथून राहत की सास मोकळा श्वास मैदानावरती घेत असताना बॅट्समन योगेशला आपण पाहाल. त्यालाही वाटलं होतं कदाचित मिस टायमिंग राहिलेल्या धोक्याची घंटा बनवू शकते, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे लांब राहिले आणि त्यामुळे इथे आता योगेश बचावले जात आहेत. स्कोरबोर्डला आपण पाहाल सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या 4 बनत आहेत. चांगलं क्रिकेट आहे. टार्गेट बनवण्याचा प्रयत्न होतोय सोचून आणि समजून. या सामन्यामध्ये खेळ करत असताना आपण बघाल सध्या जोगरेवाडी संघाचे बॅटर्स अर्जुन गोलंदाजी करतायत पहिला पॉवर प्लेमध्ये. आज भरपूर आंबेळीपाडा संघाने देखील प्रसिद्ध लेवलचं क्रिकेट खेळलेलं आहे. शॉर्ट ऑफ लाईन सफल झाले. दिशा दाखवण्याचा प्रयत्न, हो यावेळेस थोडंसं क्लोज वाटते. कदाचित थ्रोफेकी जर चांगली आली असी मग इथे त्यातल्या त्यात जरूर फलंदाज डेंजर झोनला सापडू शकले असे, पण तसं झालं नाहीये. खेळपट्टीवरती परफेक्टली चांगल्या वेळेमध्ये पोहोचला. तिथे स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रवीण सिंगल येते. बरोबर फलंदाजी करत असताना सचिन 11 जोगरेवाडी संघ 3 बॉलचा सामना करत असताना धावफलकाला 5 या धाबेवरती पोहोचलेला आपण पाहताय. योगेशच्या बॅटमधून आपण बघू शकतात या 5ही रन्स ज्या मात्र इथून स्कोरबोर्डला ऍड राहिल्या आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. मैदानावरती प्रवीण फलंदाजी करतायत. आता सध्या ऑन स्क्रीन आपण बघू शकाल पॉपिन क्रीजवरती एखादा हल्ला बोलावा लागेल. पॉवर प्ले म्हटलं तर तुम्हाला एकच महत्त्वाचं षटक असतं जिथे कर तर जास्ती धाबा येण्याची चान्सेस असते. आणि या ओव्हरमध्ये जर रन चांगले आल्या तर मागच्या 2 षटकामध्ये देखील धावा येऊ शकतात. पण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय अर्जुन. गती भरपूर आहे. फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवला जातोय आणि तिथे आपण पाहू शकताय डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. 5चा जाबा स्कोरबोर्डला. प्रेशर दबाव या सामन्यामध्ये सचिन 11 जोगरेवाडी संघावरती आपण बनलेला पाहताय. डगआउट मध्ये देखील ही चर्चा सुरू आहे. एखादा अटॅक फलंदाजाला दर्जा करावा लागेल. आणि खेळपट्टीमध्ये जर प्रवीणच्या रिच मध्ये बॉल सापडला मग आक्रमण होऊ शकते. पण इथे घडले काय, फुल टॉस होता, मिस करून बसलेत आणि परफेक्टली आपण पाहू शकतात. आता क्लिअर पंप मॅच मध्ये LBWच्या माध्यमातून मोठी शिकार फलंदाजी करत असताना इथून आपण पाहताय प्रवीण बाद आणि गोलंदाजी करणाऱ्या आंबेळपाडा टीमला मिळतो विकेट. डिझाईन नवीन बाद झाली आहेत. स्वस्त्यात समोर नवीन बॅटर आता फलंदाजीसाठी करण दाखल झालेला पाहायला मिळतोय. याच मैदानावरती तर तो सामना प्रत्येकाला आठवत असेल जिथे सचिन 11 जोगरेवाडी संघ जो मात्र असं वाटत होतं की परास्त होईल, परंतु करणच्या बॅटमधून आलेले इनिंग आणि त्याच्यानंतर नवापाडा चषकावरती कोरलेलं करतर रडपच्या माध्यमातून ते नाव भरपूर चर्चेत होतं. आजही करतर थोडंसं संकट आहे, परंतु संकटमोचक बनावं लागेल बॅट्समन करणला. पुढे ठेवलं वेग भंडाट, चलता किया इस बार भी, बल्लेबाजी करते वक्त करण को दूसरा विकेट.
गेला, त्याच्यानंतर डॉट बॉल, विकेट विकेट म्हणजे षटकाचा शेवट हा खूप चांगला गेला गोलंदाजी करत असताना आंबेडपाडा संघाने. आणि सामन्यामध्ये आपण पाहता एका ओव्हरच्या समाप्तीमध्ये 2 विकेट 5 धाबेवरती सचिन 11 झुगरेवाडी संघ. नेहमीच म्हटलं जातं खरं प्रत्येकी दिवस हा तुमच्यासाठी सारखाच नसतो, कारण एका दिवसामध्ये खरं तुम्ही हिरो असात, एका दिवसामध्ये तुम्ही झिरो असात. म्हणून नेहमीच म्हणतात गर्भ कोणत्याच गोष्टीचा नका करू, कारण गर्भाचं घरी नेहमीच खाली असं. आलेल्या आयुष्यामध्ये आलेल्या खेळामध्ये खरं येईल त्या मनस्थितीला, येईल त्या परिस्थितीला खरं तुम्हाला तोंड द्यावं लागतं. आणि सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो या सामन्यामध्ये सध्या सचिन 11 झुगरेवाडी संघ थोडासा स्ट्रगल करतोय, बट आज वेळ चांगली आहे आंबेडपाडा संघाची, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येकी मॅचमध्ये गोलंदाजीचं वर्चस्व हे भरपूर चर्चेचं राहिलेलं आपण पाहिलेलं आहे. हो, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, मिसामिंग फटका बसतोय, क्षेत्ररक्षक दूर होते. हा जाईल जर पकडला असता तर मग इथे पूर्णतः मॅचमध्ये सचिन 11 झुगरेवाडी संघ बागफुडला जाऊ शकला असता. पण सध्या आपण पाहताय बॅट्समन योगेश इथे आता थोडेसे पुनश्च एकदा दुसऱ्यांदा वाचलेत आणि सामन्यामध्ये 2 धाबा मिळाल्या जातील. सिंगल डबल्सला कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं. मॅचमध्ये आपण पाहताय सचिन 11 झुगरेवाडी संघाच्या 7 धाबा या फलकावरती बनल्यात. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज हिरामन तिथे गोलंदाजी करत असताना आपण पाहताय राऊंड द विकेटनं योगेश मैदानामध्ये बॅटिंग करतायत. ॲज अ ओपनर म्हणून सध्या मैदानावरती हवा तसा रोल निभवावा लागेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, हा चेंडू ऑफस्टम्पला सोडून चाललाय. अधिकचं वळण या चेंडूवरती मिळालं गोलंदाज हिरामनला. एक्साच्या मदतीने स्कोरबोर्डला आता अल्टट उलट ठेवत असताना आपण पाहताय 8 धाबेवरती झुगरेवाडी संघ. आज अंजाम द्यावा लागेल मैदानावरती बॅटिंग करत असताना. कदाचित संकटामधून फलंदाज योगेशला हा असा खेळाडू आहे ज्याने तर आपल्या कारकिर्दीमध्ये झुगरेवाडी गावासाठी भरपूर चर्चेचं क्रिकेट खेळलंय. आणि आज आपण पाहता इलाका जरी वेगळा असला तरी नक्कीच दरारा आपलाच राहील बाबा. चेंडू सीमा बार, सिक्सर. चला फास्ट खेळायचं आहे दोन्ही टीमला. षटकार आला जिथे संघ थोडासा बॅकफुटला होता, तिथून आता फ्रंट फूटवर देत असताना सचिन 11 झुगरेवाडी संघ 14 धाबेवरती पोहोचली आहे. मॅचमध्ये गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये हिरामन गोलंदाजी करतात. कमबॅक दर्शवावं लागेल. इथून आजच्या रात्रीमध्ये जर प्रवास नेक्स्ट मॅचमध्ये करायचा असेल तर हा सामना जिंकणं आहे. परंतु मैदानामध्ये योगेश फलंदाजी करतोय, जो खरंतर सध्याच्या घडीला तुम्हाला स्वस्तात नक्कीच पडणार नाहीये, महागच पडेल. आणि सध्या आपण पाहू शकतायत बॉल पाठवला स्विचित मधून बाउंड्रीलाईनच्या बाहेर, चौकार. आफ्ट्रॅकर बॉल, खराब चेंडू होता आणि खराब बॉलवरती बरोबर आपल्या बॅटमधून उत्तर देत असताना बॅट्समन योगेशला आपण पाहताय. चौकार आलाय स्कोरबोर्ड वरती. आता भरपूर चांगल्या रणनीतीमध्ये सचिन 11 झुगरेवाडी संघ दिसतोय. 18 तर बनलेले आहेत ऑलमोस्ट मैदानावरती. आपण पाहू शकाल जो दबाव होता तो दबाव इथून आता फलंदाजीच्या माध्यमातून हँडेड केला जातोय अगदी बॅट्समन योगेश कडून. आंबेडपाडा संघ गोलंदाजी करतोय. पहिल्या स्पेलमध्ये तितकाच उल्लेखनीय क्रिकेट याही टीमने खेळला, परंतु आता दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज मैदानामध्ये हिरामन इथून मागणे पडलेत. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेले तर आपण पाहताय 13 धाबा ज्यामध्ये ते खर्च केलेले आहेत. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स बॅटर मैदानावरती योगेश फलंदाजी करतोय, ज्याने आता मॅच मध्ये बरोबर हा डाव रुळावरती आणलेला आहे. स्विच इट सक्सेसफुल, चौकार. बावीस धाबा दाखल काबरती सचिन 11 झुगरेवाडी संघाचा स्कोर बोर्डला खूप चांगल्या रणनीतीमध्ये दिसतोय. दुसऱ्या षटकामध्ये काउंटिंग अटॅक मैदानावरती बॅट्समन योगेशने दर्शवलेला आहे. ही सर एका चांगल्या खेळाडूची खासियत असेल आणि उगाचच करतर एखाद्या चांगल्या खेळाडूची चर्चा होत नसे. त्यासाठी करतर त्याचे मेहनत आणि त्याचे प्रयत्न हे भरपूर झिझीचे असतात. आणि सध्याच्या घडीला आपण पाहताय योगेश चांगली फलंदाजी करतोय, पण तिथे आपण पाहाल गोलंदाज हिरामन देखील कमी नाही आहेत. डॉट बॉल येईल
निर्धाव चेंडू सध्या मैदानावरती फेकला जात असताना आपण पाहताय. फर्स्ट इनिंग सगळे मैदानावरती सुरू आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहताय टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय आंबेळपाडा टीमने स्वीकारला. सध्या दुसरा षटक प्रगती पथावरती आहे, जिथे आता सध्या अंतिम बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. लास्ट बॉल. हो, दिशा दाखवण्याचा प्रयत्न अपील केली आहे. तिथे आपण पाहताय बॅट्समन योगेश देखील दर्शवत होता की बॉल बॅटवरती संपर्क करतो आणि त्याच्यानंतर आशिष सर देखील म्हणतात की हा बॉल थोडासा जर पाहिलं तर ऑप्शनला सोडणारा होता. सिंगल येईल, षटक मैदानावरती दुसरं संपेल. 2 षटकांच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या तेबी जाबा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण खूप कमी धाबा पाहिल्या, या षटकामध्ये आपण तशा धाबा आलेल्या आहेत. परफेक्टली आपण पाहत इथे 18 धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता इथून रणनीतीचा जर विचार केला तर आपण पाहाल 11 पॉईंट पडण्याच्या धावगतीने ही फलंदाजी जी मात्र मैदानामध्ये केली आहे सचिन 11 जोगरेवाडी टीमच्या बॅटर्सने. संकटमोचक बनलाय मैदानावरती योगेश. आता इथून अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज करण दाखल झालेत. करण येतात गोलंदाजी मार्कवरती. हो, फुल टॉस विचित करण्याचा प्रयत्न तिथे वेस्ट ऑफ वाईट, नो बॉल. घडतंय काय मैदानावरती आता भरपूर मोठ्या चुका केल्या जात आहेत आंबेळपाडा संघाच्या माध्यमातून या खेळामध्ये. क्रिकेटमध्ये खरं चुकीला माफी नसे, नेहमीच तुम्हाला डेफिनेटली सांगितलं जातं. कदाचित बॉलिंग करणारी टीम तिथे लेग पंचांकडे थोडंसं डिस्कस करते. वेस्ट ऑफ वाईट चेक करण्यासाठी आता बॉलिंग करणाऱ्या टीमने डीआरएसची मदत घेतलेली आपण पाहाल. चेक केलं जाईल. चला राजेश सर, आपण टेक्निकल रूम मध्ये या, इथे चेक केलं जात आहे. नो बॉल, वेस्ट ऑफ वाईट. आपण पाहताय 9 चेंडू जो मात्र इथे सध्या गोलंदाज खेळपट्टीवरती करण वापरतायत. एक्साच्या मदतीने धावफलकाला इथे आपण बघू शकाल सचिन 11 जोगरेवाडी संघ आता 24 वरती पोहोचलेला आहे. अंतिम षटक येणारा बॉल फ्री हिट आहे. मैदानावरती योगेश बॅटिंग करत असताना पुढे ठेवतात चपलून करण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये कार्पेट स्टोक फर्स्ट रन वेगात घेतले, दुसरीसाठी निघालेत. हो, थ्रो थोडासा इथे लेट पाहायला भेटतोय. बॅकअप तिथे नाही आहे सध्या. इथून आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला 34साठी. कदाचित लगेचच कॉलिंग दिलंय आणि पाहता क्षणी मिळायला जातील 4 धावा. आता मॅच मध्ये आंबेळपाडा संघ अगदी भरपूर सारा मिस्टेक करत असताना आपण पाहाल. या सामन्यामध्ये ज्या चुका केल्या जातात आंबेळपाडा टीमच्या माध्यमातून, या चुकांचा पश्चाताप जरूर करतर सेकंड इनिंग मध्ये होऊ शकतोय. कारण रात्रीचं क्रिकेट आहे, खेळपाटी कदाचित थोडीशी धीमी झाली असावी आणि चेसिंग करणं थोडंसं कठीणच वाटतंय. 28 धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज तिथे किरण गोलंदाजी करतायत. समोर आपण पाहाल गोलंदाजीच्या माध्यमातून आंबेळपाडा संघ जो इथे अधिकच्या धावा खर्च करतोय. धावफलकाला तर थांबवावं लागेल मॅच मध्ये. इथे सध्या चांगल्याच पद्धतीने बॅट्समन योगेश पेस टाकतोय आपल्या बॅटमधून. हो, शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर ऑफ द विकेटला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल ऑफ स्टंपला सोडून चाललाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू. घडतंय काय मैदानावरती इथे गोलंदाजी करत असताना परस्पर सध्या आंबेळपाडा संघ एक्सामधून आणि त्याच्यानंतर मिसफिल्ड मधून रन्स आता खर्च करत असताना आपण बघाल. हो, शपलून खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करायचं होतं. बॉल सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये पोहोचतोय. डॉट बॉल. अंजाम द्यावा लागेल मैदानावरती गोलंदाजी करत असताना सध्या गोलंदाज या षटकामध्ये अगदी किरणला देखील करण गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. मॅच इथे खूप महत्त्वाची आहे आणि नॉकआउटचा सामना जर तुम्ही खेळत असाल तर सध्या बेस्ट परफॉर्मन्स हा तितकाच महत्त्वाचा आहे. लेकडचा वापर बाची टॉपेज घेतली आहे. शॉर्ट स्वर्लेग मध्ये चेंडू दाखल होतोय. एक धाव बनली आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला आहे. हाडा तिथे आता विकेट सॅक्रिफाईस केला जाईल. 1+1 विकेट
फलंदाज आर्यन बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये आता सध्या निवृत्ती इथे फलंदाजीसाठी इंटर राहिलेत. 30 धाबा दाफल का या षटकामध्ये गोलंदाज करण गोलंदाजी करत असताना पण पाहताय. हो, शापलून खेळण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये आला आणि परफेक्टली आता बॉल पाठवलेला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हवा के संग संग घटा के साथ सिक्सर. 36 धाबा दाफलकावरती सचिन 11 जोगरेवाडी संघाच्या मैदानामध्ये बॅट्समन योगेश अदा खूप संकटमोचक ठरले आहेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, बॅटची थोडीशी आतली डॉबेज घेतली आहे. प्रोटेक्शन तिथे सेट ठेवतात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावबादची संधी. आता मॅच मध्ये आपण पाहू शकतात विकेट जरूर गमावलाय फलंदाजी करत असताना सचिन 11 जोगरेवाडी टीमने. खेळपट्टीमध्ये आपण पाहताय बॅट्समन निवृत्ती ते बाद झालेला पण पाहताय. एक सिंगल आणि त्याच्यानंतर आपण पाहाल एक विकेट जी या बॉलवरती घेत असताना पण पाहताय. 36 धाबा दाफलकावरती अजून वन सेट इनिंग मध्ये आपण पाहाल एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा प्लीज. 37 धाबा दाफलकावरती आहेत. एक्झॅक्ट आपण पाहू शकता ती जी सिंगल आली आहे ती आता इथून ऍड होत असताना पण पाहिली स्कोर बोर्डला. 37 धाबा दाफलकावरती बनत आहेत मैदानामध्ये. सचिन 11 जोगरेवाडी संघ जिथे धाब्यांसाठी करतर झटत होता तिथून मैदानावरती योगेशच्या बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीची इनिंगची मात्र आपण पाहिली आहे. 15 चेंडू 34 वैयक्तिक योगेशच्या बॅटमधून आल्यात सामन्यामध्ये. आपण पाहता नवीन बॅट्समन आता फलंदाजीसाठी वैभव दाखल झाले आहेत. सध्या अंतिम षटकातील आता लास्ट बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर दी विकेटनं गोलंदाजी करत असताना मैदानावरती करणला आपण पाहताय स्वीप करतात. लेगसिकच्या बरोबरनं फटका चांगल्या सेकंडांसाठी प्रयत्न केले आहेत. थ्रो इथे विकेट किपर एरियाला 2 बनत आहेत. तिसरीचा प्रयत्न 2+1 विकेट मॅच मध्ये आपण पाहताय. शेवट दोन्ही टीमसाठी भरपूर चांगला राहील. 2 धाबा मिळाला या चेंडूवरती सध्या सचिन 11 जोगरेवाडी टीमला. एक विकेट मिळाला धावबादच्या माध्यमातून. इथे आपण पाहता आंबेडपाडा टीमला आणि सामन्याचं पहिलं सत्र समाप्त होत असताना आपण पाहताय स्कोरबोर्ड वरती सचिन 11 जोगरेवाडी संघाने बनवल्यात 39 आणि इथे 40 धाब्याचं आव्हान जे मात्र सेट करत असताना जोगरेवाडी टीमला आपण पाहिलंय. आणि या 40 धाबा चेस होतील की डिफेन्स हे मात्र अगदी सेकंड इनिंग मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. तिथे चेस करेल आंबेडपाडा संघ. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
अगदी एक खूप महत्वपूर्ण सामना आपण पाहताय. जो जिंकणार तो अगदी जगदंब सासने टीमच्या विपक्षात क्वालिफाय सामना दोन्ही हातांनी करतर भिडत असताना पाहायला मिळेल. आणि या मॅचमध्ये आपण बघतोय आता 18 चेंडू आणि 40 धावा. चेस होतील की डिफेन्स हेच उदाहरण खरतर देण्यासाठी मैदानावरती सलामीवीर इथे पाठवले जात आहेत. नयन आणि प्रकाश हे दोन खेळाडू आता मैदानावरती फलंदाजीसाठी आपण इंटर झालेले बाद आहे. सामन्यामध्ये सध्या अगदी रन रेट थोडासा मोठाच आहे, परंतु या जाबा मैदानावरती रोखण्याचा प्रयत्न जो गोलंदाजी करत असताना सचिन 11 जोगरेवाडी संघ देखील करेलच. ओपनर्स आता मैदानामध्ये आपण दाखल झालेले बाद आहे. खेळपट्टीमध्ये पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज भरत तिथे दाखल झालेले आहेत. भरत गोलंदाजीसाठी इंटर होतात. समोर मैदानामध्ये फिल्डिंग सेटअप तितका चांगला सेट केलेला आहे. सचिन 11 जोगरेवाडी संघ या मॅचमध्ये आता 18 बॉल 40 धाब्याचा प्रयत्न डिफेन्स करण्याचा करेल आणि अगदी या जाबा चेस करण्याचा मनसुबा घेऊन मैदानावरती आंबेळेपाडा संघाची ओपनिंग जोडी आता दाखल झाली. स्ट्रायकर बॅटर प्रकाश मैदानामध्ये बॅटिंग करतायत. खेळपट्टीमध्ये आता भरपूर मोठे दुवंत युद्ध जे मात्र इथे आपण सुरू झालेलं पाहाल. सामन्याचं दुसरं सत्र पहिला बॉल. पहिला चेंडू ऑफस्टंपला चेंडू सोडून चालला. अतिरिक्त बॉलचा सिग्नल जो मात्र सध्या मेन अंपायर राजू सरांच्या माध्यमातून येतोय. व्हाईट बॉल. सुरुवात एकसाने केली आहे. चला नेक्स्ट मॅच जिथे आपण पाहू शकता सासने संघ पोहोचलेला आहे. सासने टीम आपण देखील आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन खरंतर कॉम्बॉक्सच्या दिशेने येऊन राहायचं आहे. ज्या प्रकारे सामना संपेल तशा पद्धतीने क्वालिफाय मॅचचा टॉस होईल आणि मग क्वालिफाय मॅच सुरू आपण करणार आहोत. शॉर्ट ऑफ लेन चपल झाले. जागा बनवली आहे. नाग्या नाग्या पूस जागा मिळेल तिथे घुस आणि आता या बॉलवरती घुसलाय प्रकाश मिड विकेटला. चौकार. चौकार आलाय मैदानावरती बॅट्समन प्रकाशच्या बॅटमधून. स्कोर बोर्डला 5 बनलात. मॅच महत्वपूर्ण आहे. हो फुल टॉस बॉल यावेळेस पुढे एकदा लाईन लेंथ आता चेक केली जाते. गोलंदाज भरत मैदानावरती गोलंदाजी करतायत. व्हाईट बॉल. मॅच इथून इतकी गर्दर सोपी नाहीये. डिफेन्स करत असताना सचिन 11 जोगरेवाडी टीमला, कारण अपोजिट संघ देखील तितक्याच मजबूत स्थितीचा पाहायला मिळतोय. आंबेळीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये चेस करतोय 40 धाबेचा. जरी धावफलक मोठं असलं तरी देखील या धाबात खरंतर चेस करण्याची ताकद ही मैदानामध्ये आंबेळीपाडा संघाने ठेवली आहे. आणि सुरुवात मैदानावरती बॅट्समन प्रकाशने अभिधरी जरूर दिलेली आपण पाहताय. 6 धाबा स्कोर बोर्डला आहेत. मैदानावरती इथून हळूहळू जर पाहिलं तर गोलंदाज भरतला थोडंसं डॉमिनेट केलं गेलं आहे. हो यावेळेस देखील लाईन लेंथ थोडीशी चांगली वाटेल. परफेक्टली आपण पाहू शकतात. वाड्यावरचा वापर मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये भरत करतायत. डॉट बॉल. सॉफ्ट सिग्नल इथे आपण पाहू शकता. डॉट बॉल दिला गेला मेन अंपायर राजू सरांच्या माध्यमातून. बॅटिंग करणाऱ्या संघात पंचांच्या डिसिजनला करत चॅलेंज करत असताना पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. टीव्ही स्क्रीनवरती आपण चेक करतोय.
थँक्यू टीचे. फील्ड डिलिव्हरी डॉट बॉल गोलंदाज मैदानामध्ये भरत इथे वापरत असताना सध्या स्कोरबोर्डला 6 धाबा आहेत. बॅटलमध्ये आपण पाहता इथे आता फलंदाजी करत असताना बॅट्समन प्रकाश ठाकरेंला बॅटिंग करतायत. पॉवर प्लेमध्ये अटॅकिंग कामगिरी एवढं महत्त्वाची आहे. एक चौकार जरूर आपण पाहिला भरतच्या विरोधात, पण इथे भरतने देखील थोडासा पलटवार जरूर दर्शवलेला आहे. हाई बॉल चांगला आहे. गोलंदाजी मैदानावरती इथून आता फलंदाजाला थोडंसं डॉमिनेशन गर्दी आहे. लेकडचा वापर मैदानावरती गोलंदाज भरत चांगलाच करतायत. सातत्यपूर्वक आपण बघू शकाल आपल्या टीमला खूप चांगल्या पद्धतीचा खेळ तो करून देतो आणि आजही आपण पाहू शकतायत या मैत्री चषकामध्ये चांगलं क्रिकेट जे सध्या भरतकडून आणि सचिन 11 जोगरेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. हाई बॉल चांगला आहे. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज यशस्वी होता, परंतु त्याच्यानंतर जी गोलंदाजी होती मैदानावरती खूप चॅलेंजिंग गोलंदाजी होती मैदानावरती. आपण पाहताय बॅट्समन प्रकाश सेट फलंदाज जरूर आहे, परंतु सेट बॅटरच्या विरोधात आता मैदानावरती फलंदाजाचा मनोबल इथून गचवण्याचा प्रयत्न जो मात्र गोलंदाज भरत करत असताना स्कोरबोर्डला 6 धाबा. मैदानावरती इथून आता चेसिंग थोडीशी हळूहळू कठीण होत चालली आहे या बॅटलमध्ये. पुढे ठेवलं मिसाबिंग 3 बॉल करतर डॉट खेळले होते, दबाव होता आणि त्याच दबावामध्ये आता गमावला आपला महत्वाचा विकेट आंबेळपाडा टीमने. बॅट्समन प्रकाश आउट. थोडंसं स्पीडअप घ्या. 6 वरती 1 विकेट या बॅटलमध्ये सध्या चेसिंग करत असताना आंबेळपाडा टीमने गोवलाय. डाबामध्ये इथे आपण पाहताय सचिन 11 जोगरेवाडी संघ जो ब्रेक थ्रोच्या तलाशीमध्ये होता आणि त्यामध्ये भरतला आता खूप चांगल्या पद्धतीचं यश जे मात्र अगदी गवसलेलं आपण पाहताय. विकेट मिळालाय. 6 धाबा स्कोर बोर्डला आहेत. एक फलंदाज जो मात्र आता डगआउटमध्ये पाठवला जातोय. मॅचमध्ये आपण पाहताय खेळपट्टीवरती सध्या शांतता दिसते, कारण मॅच इथून हळूहळू कठीण होत चालली आहे. चेसिंग करणाऱ्या आपण पाहू शकतायत सध्या आपण पाहाल आंबेळपाडा टीमला हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे बॅटवरती आपण पाहू शकाल. खेळपट्टीवरती कनेक्शन बनले नाहीये. लेग बाईज मधून एक सिंगल येईल. सामन्यामध्ये आपण पाहताय षटक क्रमांक 1 चा खेळ संपेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये या स्कोरबोर्डला आपल्याला पाहायला मिळतात सध्या 7 धाबा बॅटिंग करणाऱ्या चेसिंग करणाऱ्या आंबेळपाडा संघाच्या. महत्वपूर्ण सामना मैदानावरती आपण पाहताय 40 धाब्याचा पाठला केला जातोय आंबेळपाडा टीमच्या माध्यमातून. सध्या एका षटकाचा खेळ संपलाय. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजी करत असताना सचिन 11 जोगरेवाडी संघ स्पीडअप अजून एक सामना खेळवायचा आहे, लक्षात ठेवा. नॉकआउटचा सामना आहे. डाबामध्ये आपण पाहू शकता तिथे खूप चांगल्याच पद्धतीचा खेळ जो दोन्ही टीमच्या माध्यमातून सुरू आहे, पण या सामन्यामध्ये सध्या आपण पाहिलं सचिन 11 जोगरेवाडी संघ जो थोडासा बहुचर्चेत दिसतोय. पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा झाल्या नाहीयेत. चेसिंग करत असताना आपण बघाल आंबेळपाडा टीमला, त्यामुळे त्या दबाव हा जो मात्र अगदी डेफिनेटली आपण फलंदाजीवरती स्पष्टपणे पाहत आहे. चेसिंग करत असताना आंबेळपाडा टीमवरती प्रवीण आले आता गोलंदाजीसाठी दुसऱ्याच फील्डमध्ये. हो दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल शबोलून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे फिल्डर बॉलवरती येत आहेत. चेंडू पकडला, फेकला, एकच धाव मिळेल. प्रयत्न तर भरपूर होत आहेत, परंतु सध्या मैदानावरती आपण पाहिलं या सामन्यामध्ये आंबेळपाडा संघाचे बॅटर्स जे थोडेसे अनसक्सेस ठरलेले दिसत असताना आपण पाहाल. नेहमीच म्हणतात खरंतर वेळी प्रत्येकासाठी सारखीच नसते, बट या मॅचमध्ये आपण बघू शकाल सध्याच्या घडीला खूप मोठा कठीण काळ जो मात्र सध्या आंबेळपाडा टीमवरती दिसतोय. ऑप्शनला चेंडू सोडून चाललाय, व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज सध्या तरी इथून टाकत असताना आपण पाहता प्रवीणला. दाफलकावरती इथे आपण बघू शकतात सध्या 9 धाबेवरती फलंदाजी करणारा आंबेळपाडा संघ पोहोचलेला आहे. मागचा दुसरा सत्र सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे.
पुढे ठेवतात लेग कटर. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेडली डिलिकेट टच केले कव्हर पॉइंट एरियामध्ये. फटका चांगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि आता बरोबर मॅच मध्ये आली आहे. सध्याच्या घडीला महत्वाची विकेट. बॅट्समन फलंदाजी करत असताना आपण पाहताय तिथे सध्या तरी नयन आउट. विकेट. दहाला दुसरा विकेट. सामन्यामध्ये चेसिंग करत असताना आंबेळेपाडा टीमला बनतोय. पुढे ठेवलाय. आल्या आल्या हवा यात्रा चुनण्याचा प्रयत्न. अधुरा शॉट, अधुरी कहाणी. आणि त्या कहाणीमध्ये येतोय अजून एक. सचिन 11 जोगरेवाडी टीमला हा विकेट. फलंदाज बाद. विकेटची गळती जी मात्र वारंवार इथे आता बनली जाते. सामन्यामध्ये चेस होणं आता कठीणच वाटेल. जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती सध्या आपण पाहताय अनसक्सेस ठरली गेली आहे. सध्या मैदानामध्ये चेसिंग करणाऱ्या आंबेळेपाडा टीमची धावफलकाला फक्त आणि फक्त 10 धावा आहेत. सामन्यामध्ये आपण पाहाल वारंवार विकेट्स खोवल्या जात आहेत. म्हणजे आता इथून या सामन्यामध्ये दबाव हा निश्चितपणे आता चेसिंग करत असताना पूर्णतः आंबेळेपाडा टीमच्या फलंदाजीवरती पाहायलाच मिळेल. दबाव बनवलाय सचिन 11 जोगरेवाडी टीमने या सामन्यामध्ये. सध्या आपण पाहताय गोलंदाजीच्या माध्यमातून सुरुवात चांगली दिली तिथे भरतने. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रवीण देखील तितकीच चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. आणि उल्लेख जर करायला गेला प्रवीणचा तर जरूर या खेळाडूच्या नावावरती एक बाईकही आपण पाहिली आहे. मॅन ऑफ द सिरीज खरं तो दिवस प्रत्येकाला आठवत असेल जोगरेवाडी संघासाठी, जिथे खरं खूप चांगलं क्रिकेट खेळलं होतं मागच्या वर्षी. आणि याही वर्षी तितकाच चांगल्या पद्धतीचा सीझन सचिन 11 जोगरेवाडी संघासाठी राहिलेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रवीण गोलंदाजी करतात. पुढे ठेवलं इनसाइड आउटला. चेंडू हवेत. मिड ऑफ डाऊन दी बॉल. सरळ आता हातातच खेळून बसले आहेत. मॅच मध्ये महेश बॅटिंग करत होते आणि पुन्हा एकदा नुकसान. विकेट. चौथा विकेट या सामन्यामध्ये सध्या चेसिंग करत असताना आंबेळेपाडा टीमला बनलेला आहे. सामन्यामध्ये गोलंदाज प्रवीणने देखील तितकीच चांगली गोलंदाजी केली आहे. शबोलून खेळण्याचा प्रयत्न लेकटर होता. फलंदाजासमोर हरकत राहील. डॉट बॉल येतोय. षटक मैदानावरती दुसऱ्या जंपेल 2 षटकांच्या समाप्तीमध्ये. धावफलकाला आपण पाहताय 4 लॉस 10 धाबा चेसिंग करणाऱ्या आंबेळेपाडा टीमच्या. आणि अंतिम षटकामध्ये आपण बघाल 6 बॉल आता 30 धाबेची गरज. म्हणजे इथून 5 सिक्सर जे मात्र मैदानावरती फलंदाजाला खेळावे लागतील. सामना थोडासा जर पाहिला तर इथे आता खूप दूरच गेलेला आहे. चेसिंग करत असताना आंबेळेपाडा संघासमोर अपोजिट आपण पाहू शकतात सचिन 11 जोगरेवाडी संघाने या बॅटलमध्ये तितकंच आवश्यक चांगला खेळ दर्शवलेला आहे. जिथे करता धावा येत नव्हत्या तिथे मैदानावरती योगेशची बॅट बोलली. आणि आता 40 धाबेचा डिफेन्स करत असताना 2 गोलंदाज जे मात्र भरपूर यशस्वी राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये ओव्हरऑल तिथे भरत गोलंदाजी करत असताना पण पाहिला. त्याच्यानंतर प्रवीण आणि आता अंतिम षटकामध्ये गोलंदाज करण गोलंदाजीसाठी एंटर होत आहेत. करण आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला फटका लपेटलेला आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती येथील. थ्रोपी की चांगली आहे. एकच धाव मिळेल. आता सध्या इथून मैदानामध्ये चेसिंग करत असताना आंबेळेपाडा टीमच्या फलंदाजांच्या चेहऱ्यावरती हवा तसा उत्साह दिसत नाहीये. वारंवार सामन्यामध्ये आपण पाहताय जिथे प्रयत्न केले तिथे
अनसक्सेस भेटत असताना आपण पाहिलं आंबेडपाडा टीमच्या बॅटर्सला. आणि जवळ आता या सामन्याची सत्ता ही हळूहळू खोवत चाललाय. आंबेडपाडा संघ मिसामिंग पकडला जाईल, संपला खेळ. आला अजून एक विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये रवी आता दाखल झालेत, कारण गोलंदाजी करतायत. सामन्यामध्ये आता पूर्णतः इथून विजयाच्या उंबरठ्यावरती सचलेली पण जुगरेवाडी संघ. बॅटची टॉप एज थर्डमॅन एरियामध्ये चेंडू इंटर होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, हुलकावडी दिली आहे. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. अगोदर जे काम करायचं होतं मैदानावरती चेसिंग करत असताना आंबेडपाडा टीमच्या बॅटर्सला, ते काम आता खरं सामन्याची सत्ता करून केलं जात आहे. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा बॉल गोलंदाज करणच्या माध्यमातून चांगला डॉट बॉल येईल.